इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा आता अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. परीक्षा काळामध्ये अभ्यास करण्याबरोबरच आपल्या आहाराकडे लक्ष देणे देखील तेवढंच आवश्यक असतं. आहारातील अनियमिततेमुळे आपल्याला झोपेच्या समस्या तसेच अन्य शारीरिक समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा काळामध्ये आहार घेताना कोणती काळजी घ्यावी याबाबतची माहिती जालन्यातील आहारतज्ज्ञ गीता कोल्हे यांनी दिली आहे. पाहूयात. नमस्कार, मी गीता कोल्हे, आहार तज्ज्ञ, योग शिक्षिका आणि निसर्गोपचार तज्ज्ञ. सर्वप्रथम 10वी-12वीच्या मुलांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. परीक्षेच्या काळात मुलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. त्याचं कारण त्यांचं संतुलित आहार न घेतल्यामुळे, झोप न झाल्यामुळे, शरीरात पाण्याची कमतरता पडते, त्यामुळे न्यूट्रिशनची कमी पडते, त्यामुळे मुलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. तर आपण परीक्षेचा काळ हा सुखकारक जाण्यासाठी आपला आहार कसा असावा त्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू इच्छिते. तर मुलांनी सर्वात प्रथम 7 ते 8 तासाची झोप नियमितपणे घेतली पाहिजे. झोप व्यवस्थित झाली त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं आणि त्यांना दिवसभर फ्रेश वाटतं आणि अभ्यासाला उत्साह वाढतो. त्यानंतर दैनंदिन आहार हा सुपाच्य, पचनास हलका आणि पौष्टिक असावा, ज्यामध्ये पौष्टिक नाश्त्यामध्ये कडधान्याची उसळ, भिजवलेले शेंगदाणे आणि गूळ, खजूर, त्यानंतर बदाम, अक्रोड यासारखे नट्स असावेत, सुकामेवा. त्यानंतर जेवणामध्ये वरण, भात, पोळी, भाजी याचा समावेश करावा आणि रात्रीच्या जेवणामध्ये थालीपीठ, धपाटं, त्यानंतर वरणफळं, खिचडी असं घरी बनवलेला आहार घ्यावा. शक्यतो घरचं जेवण घेणं गरजेचं असतं परीक्षेच्या काळामध्ये. कारण बाहेरच्या जेवणामध्ये ऑइल खूप प्रमाणात असतं. त्यानंतर परत रियूज केलेलं ऑइल असतं, की जसं की तळलेल्या पदार्थांमध्ये परत तेच तेल वापरतात. त्यामुळं ते शरीरास हानिकारक ठरतं. तसंच पचनासही जड असतं. त्यामुळे मुलांनी शक्यतो बाहेरचं परीक्षेच्या काळामध्ये खाऊ नये आणि भरपूर पाणी प्यावं, आनंदी राहावं. आनंदी राहण्यासाठी व्यायाम प्रकार करावा जो आवडेल तो. फिरणं, चालणं असेल, सूर्यनमस्कार असतील, त्यानंतर दोरीवरच्या उड्या, कुठलाही आवडेल तो व्यायाम प्रकार करावा, ज्यामुळे आपण आनंदी राहून परीक्षेस आपल्याला आनंदाने सामोरं जाता येईल. आहार तज्ज्ञांनी सुचवल्याप्रमाणे सुपाच्य आणि पचनास हलका आहार घेऊन 10वी-12वीचे विद्यार्थी परीक्षेस सामोरं जाऊ शकतात. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.